नमस्कार. आज आपण शिल्लक राहिलेल्या पावापासून मुलांना आवडेल अशी चटपटीत रेसिपी तयार करणार आहोत. तर माझ्याकडे हे 5 पाव शिल्लक राहिले होते. मिसळ पाव बनवला होता. मिसळ संपली आणि पाव शिल्लक राहिले. मुलांना पाव असेच खायचे नव्हते. तर म्हटलं चला याच्यापासून काहीतरी छान अशी रेसिपी तयार करूया. चला तर आता आपल्याला हे पाव कापून घ्यायचे आहेत. या पद्धतीने आपल्याला पावाचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. सर्व पावाचे आपण तुकडे तयार करून घेतलेले आहेत. एक कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. तेल छान गरम झालं की याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी आणि पाव चमचा हिंग घालायचा आहे. मिनिटभर आपण हे सर्व मसाले तेलामध्ये छान असे भाजून घ्यायचे आहेत. मसाले छान भाजल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 1 वाटी शेंगदाणे घालायचे आहेत आणि शेंगदाणेही 1 ते 2 मिनटं छान असे क्रंची होईपर्यंत ते भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे भाजून झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये मी ते कमी तिखट असलेल्या 4 मिरच्या मोठ्या आकारामध्ये कापून घेतलेल्या आहेत, त्या घालून घ्यायच्या आहेत. एक मोठ्या आकाराचा कांदा आणि टोमॅटो मी या पद्धतीने कापून घेतलेला आहे, तो पण आपल्याला याच्यामध्ये घालून 1 ते 2 मिनटं छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. कांदा आणि टोमॅटो आपल्याला पूर्ण शिजवायचा नाही, तर थोडा कच्चेपणा तसाच ठेवायचा आहे. हे दोन्ही परतून झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये 1 मोठा चमचा टोमॅटो केचप आणि 1 मोठा चमचा शेजवान सॉस घालायचा आहे. थोडंसं मीठ घालणार आहोत, कारण सॉसमध्ये मीठ असतं, त्यामुळे इथे मीठ बेतानेच वापरायचं आहे. हे मसाल्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. साधारण 1 ते 2 मिनटं छान असं आपण हे मिक्स करून घेतल्यानंतर आपण जे पाव कापून घेतले होते ते आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहेत. तर आता आपले हे मसाले भाजून झालेले आहेत. आता आपण याच्यामध्ये कापून घेतलेले पाव घालून घेऊयात आणि व्यवस्थित असे आपल्याला हे मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. थोडेसे मिक्स झाल्यानंतर आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहोत, म्हणजे पावामध्ये थोडासा जो कडकपणा असेल तो निघून जाईल आणि पाव मऊ असे तयार होतील. तर आता आपण थोडंसं याच्यामध्ये पाणी शिंपडणार आहोत. अगदी थोडंसंच पाणी ते आपण वापरणार आहोत. व्यवस्थित असे आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे मसाले आणि जे आपण सॉस घातले आहेत ते पावामध्ये व्यवस्थित असे मुरले जातील. तर 2 ते 3 मिनटं छान असं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. आणि आता हे परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेणार आहोत. तर तयार झाली शिल्लक राहिलेल्या पावापासून चटपटीत अशी रेसिपी. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे आपण अपलोड केलेल्या रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर भेटूया पुढच्या अशाच रेसिपीमध्ये.